आज या ठिकाणी मिरज हॉस्पिटलमध्ये जिल्हा नियोजनामधून डीपीटीसी मधून एक अतिशय युनिक अभिनव गोष्ट इम्प्लिमेंट झाली, उद्घाटन झालं की ज्याच्यामध्ये संपूर्ण हॉस्पिटल्समध्ये जे काही धुलाई करावी लागते कपड्यांची, मग त्याच्यामध्ये बेडशीट्स आहेत, पेशंटला द्यावे लागणारे कपडे आहेत, डॉक्टर आणि नर्सेसचे वेगळ्या प्रकारचे गाऊन्स आहेत, ह्या सगळ्याला 2 जणांची एक टीम फिजिकली धुवायची, फिजिकली वाळत घालायची, फिजिकली इस्त्री करायची. तर याला लागणारा वेळ आणि सगळ्यात महत्त्वाचं, वाळत बाहेर घातलं तर त्याला किमान एक 30% पुन्हा त्याच्यावर काही जंतू बसणं आणि ते जंतू घेऊनच पुन्हा वॉर्डामध्ये बेडशीट चालली. आणि म्हणून एका स्वतंत्र रूममध्ये खूप बिग साईजचं मशीन्स बसवून एकदा त्या मशीनमध्ये कपडे घातले की धुणंही होईल, वाळवणंही होईल, इस्त्री करणं होईल आणि तसेच्या तसे एका अर्थाने हायजेनिकली ते त्या वॉर्डामध्ये जाईल. जिल्हा नियोजनमधून ह्याला पैसे दिले गेले, ते इन्स्टॉल झालं. 2 वर्षासाठी ह्या कंपनीची माणसंच तिथे काम करणार, जेणेकरून नवीन येणाऱ्यांना प्रशिक्षण मिळेल. दुसरं एक सेमी ICU युनिट सुरू झालं पुरुषांसाठी. ICUमध्ये प्रचंड गर्दी असते आणि ज्या एखादा पेशंट सिरियस झाला तर त्याला ICUमध्ये बेडच नाही आहे. म्हणून एका वॉर्डामध्ये काही बेड हे ICU बेड केले, त्यामुळे थोडी फॅसिलिटी वाढली. आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे पोलीस डिपार्टमेंट आणि रुग्णालयाचे मेडिकल स्टुडंट अशाने मिळून नशेच्या विरोधी नशाबंदी म्हणून खूप मोठं अभियान चालवायचं ठरवलेलं आहे. मानसोपचार तज्ज्ञ हॉस्पिटलचे त्याच्यामध्ये पोलिसांच्या टीममध्ये काम करणार. प्रामुख्याने पथनाट्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी प्रबोधन करणार आहेत आणि पोलीस डिपार्टमेंट आणि हॉस्पिटल मिळून अशा ड्रग्सच्या विळख्यात सापडलेल्यांचं काउन्सिलिंग करणं असंही काम करणार आहे. ऑलरेडी अशा पेशंटवर ट्रीटमेंट देणारं युनिट गेल्या वर्षीच आपण सुरू केलं आहे. जसं मिरजेमध्ये MRI CT स्कॅन मशीन आहे, तसेच सांगली शहरात सुद्धा सिव्हिल हॉस्पिटलला MRI CT स्कॅन मशीन. एक तर प्रस्ताव असा आहे की 500 बेडचं ते हॉस्पिटल आता सँक्शन झालं, पण मी आजच हा प्रस्ताव मांडला की ते व्हायला 5 वर्ष लागतील. तोपर्यंत काय पेशंटना तुम्ही विदाऊट सुविधा ठेवणार आहात का? त्यामुळे जसं नियोजनमधून तुम्ही मिरज मेडिकलला पैसे घेता तसं तुम्ही सांगलीलाही घेतले पाहिजेत. ह्या वर्षीच्या फंड्स अलॉटमेंटमध्ये तिथल्या रिक्वायरमेंट पण पाहू, तिथल्या मॅनेजमेंटमध्येही थोडासा लक्ष द्यायला पाहिजे असं काही ना काही घटनांमुळे वाटत असतं. तर मी तशा प्रकारचं यावर्षी नक्की आयोजन करेन. दोन्ही हॉस्पिटल अद्यावत होतात, म्हणजे सांगली आणि मिरज सिव्हिलची. पण एकीकडे महापालिका मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारतं आणि उभारणी झाल्यानंतर आमची ती चालवायची ताकद नाही असे करून खासगी तत्वावर आम्ही चालवण्याचा प्रयत्न करतो. अशा पद्धतीचं महापालिकेच्या कम्पॅरेटिव्हली गव्हर्नमेंट हॉस्पिटल आणि महानगरपालिका यांच्यामध्ये त्यांची तिजोरी म्हणून फरक पडतो. एका बाजूने तुम्ही टॅक्स वाढवायला देणार नाही आणि महानगरपालिकेचं त्यामुळे उत्पन्न वाढणार नाही. अशा वेळेला त्यांना ऑलरेडी जे खर्च त्यांच्यावर आहेत तेच करणं मुश्किल झालं आहे. तरीही लोकांची त्याच्यातली भावना पाहून काय वेगळा विचार करता येईल बघू. तसं गव्हर्नमेंट हॉस्पिटलचं नसतं. आम्ही सेंट्रली त्याला पैसे देतो, डीपीटीसीतून देतो. मग महानगरपालिकेच्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटललाही डीपीटीसीतून काही मदत करता येईल, पण ती मदत जी आहे ती चालवायला मदत करता येत नाही. मेंटेनन्सला, रुटीन एक्सपेंडिचरला, इन्स्ट्रुमेंटलाच मदत करता येते. पण आत्ता गेल्या लगेचच महानगरपालिकेची बैठक आहे, तर सगळ्यांशी बोलून ठरवू. सुनित्रा वहिनींना माहिती नाही आहे हॉस्पिटलमध्ये वहिनी कुठे करणार. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, पण या भेटीबाबत सुनित्रा वहिनी असतील 5 पवार आहेत यांना माहिती नाही आहे अशी माहिती मला पण माहिती नाही. कसं बघता? त्यांना माहिती नाही तर मला कशाला माहिती? सगळे तटकरे पटेल असताना जयंत पाटील जाणं हा फक्त योगायोग आहे का? तुमचा कडला चष्मा वेगळा आहे? आता जी माझी माहिती आहे त्याच्यामध्ये देवेंजींचं लोकांना भेटणं पहाटे 3-3 वाजेपर्यंत चालतं. 14 ते 19 ज्या वेळेला अनेक खाती माडे होती, प्रामुख्याने सगळ्या महायुतीतल्या पक्षांचा समन्वय वाडे होता, तर रात्री मी 2ला गेलो एखादी फाईल क्लिअर करायला, तर ते आमिर खानसारखे बसलेले असायचे. आणि त्यामुळे रात्री उशिरा का गेले, रात्रीच्या अंधारात गेले का, या प्रश्नाला अर्थ नाही. काही ना काही कंबाईन कामं असतील, मला माहीत नाही खरं म्हणजे. काय स्वागत असणार आहे जयंत पाटलांचं इंडिया? नाही, आमच्याकडे हा निर्णय आमची प्रांताची कोर कमिटी करते.
असा प्रस्तावच आला नाही. प्रस्ताव आला तर एक 5-6 जणांची कोअर कमिटी आहे आणि एक 20-22 जणांची आहे. त्या कोअर कमिटीसमोर हा विषय येतो की ह्यांना घ्यायचं का, याने घ्यायचे प्लस काय आणि मायनसेस काय. पण असा अजून काही विषय अजेंडावर आलाच नाही. मंत्रिमंडळ विस्तारात होईल असं सांगितलं जातं. मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा या कुठल्याही राज्यामध्ये आणि कुठल्याही देशामध्ये सातत्याने चालू असते. काही नवे चेहरे येतील. नाही, मुळात रिशफलिंग व्हायचं आहे की नाही हाच महत्त्वाचा मुद्दा आहे. मग त्यातही असंच आहे की रिशफलिंगमध्ये ठराविक 2-4 जणं बसतात, एका अर्थाने त्या मिनिस्टरची गुणपत्रिका पाहतात आणि त्यावर तो कंटिन्यू करायचा की नाही करायचा, नवीन काही घ्यायचं आहे असा प्रस्ताव तयार होतो. राज्यात निर्णय कधीच होत नाही, मग तो प्रस्ताव दिल्लीत जातो. पण अशी कुठलीही सुरुवात अजून झालेली नाही आहे. दत्तामामा भरलेंनी सांगितलं की 25 तारखेला आषाढी एकादशीला मी पंढरपुरात विठ्ठलाला साकडं घालणार आहे की देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीमध्ये मोठं नेतृत्व करण्यास संधी मिळाली. असं जर विठ्ठलाला साकडं घालून गोष्टी होत असत्या तर ह्या आधी पण खूप झाल्या असत्या. आणि त्यामुळे विठ्ठलाला अशा अडचणीत आणू नका. विठ्ठलाला पाऊस चांगला पडू देत, पिकं चांगली येऊ देत, रोगराई कमी होऊ देत, असंच साकडं घालायचं असतं. नगराध्यक्षांच्यावर जी कारवाई झाली ईश्वरपूरच्या ती राजकीय प्रशासकीय आहे. जयंत पाटील असं म्हणतात जयंत पाटलांना काय वाटतं याच्याशी मुद्दा नाही. प्रशासकीय कारवाई आहे. कोणीतरी एक नागरिक कंप्लेंट करतो, त्या कंप्लेंटची दखल ही कलेक्टरना घ्यावी लागते आणि कलेक्टरने महसूल खात्याच्या वतीने बेकायदेशीर बांधकामाची सगळी चौकशी केली. ते ह्या निष्कर्षावर आले की बेकायदेशीर काम झालं आहे, ते बेकायदेशीर काम हे त्यांचंच आहे. मग त्याने निर्णय दिला. आता याच्यामध्ये त्यांचं वेगळं म्हणणं असेल तर त्यांना नगरविकासमध्ये अपिलात जावं लागेल आणि नगरविकासने पण समाधान नाही केलं तर हायकोर्टात जावं लागेल. मुळात त्यांनी 15 दिवसाचीच मुदत दिली आहे. त्या 15 दिवसामध्ये त्यांना जी काही धावपळ करावी लागेल. पण त्यात राजकारण काहीच नाही आहे. क्लिअर तुम्ही पण म्हणाल की अरे बेकायदेशीर बांधकाम आहे, पण आम्ही फार त्याच्या फंडात पडत नाही. कोणीतरी एका माणसाने मात्र ते धाडच दाखवलं. एकनाथ शिंदेच्या दिल्ली वारे वाढलेत, पुन्हा आहेत अजून दिल्लीमध्ये. दिल्ली हा वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्या डिपार्टमेंटसाठी निधी आणण्याचा, निर्णय करण्याचा एक मोठं सेंटर आहे. कारण सगळी सत्ता तिथे आहे. दरवेळेला एकनाथ शिंदेने जाणं म्हणजे काही राजकीय परिवर्तन होईल असं नाही. माझं तुम्हाला म्हणणं आहे की दिवसभर तुम्ही हंटिंग करत असता. हंटिंग म्हणतात त्यांनी. त्यात तुम्हाला काय कळलं तर मला सांगा. वारकऱ्यांची भेट घेतली आपण जखमी कुटुंबाच्या. आणखी एक अपडेट आहे की सकाळी एका महिलेचा आणखी एका मृत्यू झाला. सोलापूरचा काय झालं? आणखी एका महिला जखमी महिलेचा मृत्यू झालेला आहे. तुम्ही काल भेट दिली कुटुंबांना, काय भावना आहे? मी तिन्ही कुटुंबांना भेट दिली. शासन म्हणून सगळ्या गोष्टी पूर्ण होत आहेत. मग 4 लाख अपघात म्हणून मिळतात, 4 लाख वारकरी इन्शुरन्स म्हणून मिळतील. या व्यतिरिक्त कौलापूरमधल्या एका मुलीचं 12वी आहे आणि त्याला डिग्रजमधल्या एका मुलीचं 12वी आहे आणि त्याला CA करायचं आहे. त्यामुळे ती नाहीतरी सांगलीच्या कॉलेजमध्ये शिकते, तर एखादे चांगले CA तिला जोडावेत असं मी ठरवलं आहे. प्लस दरमहा 5,000 रुपये, जेवढा काळ तिला लागतील तेवढे दरमहा 5,000 रुपये माझं कंपनी ऑफिस तिच्या अकाउंटला RTGS करेल असं मी निर्णय केला. अन्य 2 कुटुंबांच्या बाबतीमध्ये लगेच काही प्रस्ताव आला नाही. पण प्रस्ताव आला की बघू. शासकीय प्रस्ताव सगळ्यांनाच मिळेल. त्याच जखमीमधले कौलापूरचे आता कळलं. मृत्यू झालेले नाही, आता मी माहिती घेतो कलेक्टरांना. त्यांना पण त्याच पद्धतीने सगळ्यांना 4 आणि 4 8 लाख मिळणार. वारकरी विम्याचे 4 आणि आणखीन 2 मिळणार. स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे अपघात विमा योजनेत 2. प्रत्येक कुटुंबाला 10 लाख मिळणार. त्या व्यतिरिक्त काल माझ्या माहितीप्रमाणे सुहास बाबरांनी एकनाथजीने पाठवलेले 2 लाख रुपये कुटुंबांना दिले. मी त्या कसबे डिग्रजमधल्या मुलीला दरमहा 5,000 रुपये देईन म्हटलं. हा आपला श्रद्धेचा विषय आहे किंवा हे सगळं गव्हर्नमेंट निधीने होणार नाही, आपणही केलं पाहिजे. विशाल पाटील सातत्याने प्रशासनावर टीका करतात. त्यांनी अगदी परवा इमारतीच्या उद्घाटनाप्रसंगी प्रशासनाचा बाब देखील काढलेला आहे. असं त्यांनी काय बोलावं हे काय मी ठरवू शकत नाही. आणि मी जरा बोलतो कमी, करतो जास्त. त्यामुळे त्यांनी म्हणणं याच्यावर ज्यांना उत्तरं द्यायचे त्यांना देऊ. मी एवढंच म्हणेन की बा नम्र होऊन साखर खावी. असं अकांड तांडव करून काही होत नसतं. पंढरपूरमध्ये गुलाबराव पाटलांना VIP दर्शन मिळाले, पण सुधीर कशाचं मिळालं? VIP दर्शन मिळालं, पण सुधीर मुनगंटीवार यांना VIP दर्शन मिळाले. मग ते आज तुमच्याकडे बरीच माहिती दिसते, माझ्याकडे काहीच माहिती नाही. पंढरपूरमध्ये नियोजनाचा अभाव आहे.
नाही, मला आता तुमच्याकडूनच कळतंय, आता माहिती घेतो मला. संजय राऊतांचं तेच म्हटलं, दिवसभर तुम्ही मला मित्र या नात्याने काही ना काही सांगत चला. संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय, आम्ही नागपूरमध्ये रामरक्षा आंदोलन करतोय लोकांच्या मध्ये जनजागृतीसाठी. तर उद्धवजी आहेत, तर देवेंद्रजींनी त्या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं, लोकांची जागृती करावी. असं आहे की रामरक्षा म्हणायला त्यांना कारण लागतं. आम्ही रोजच म्हणतो रामरक्षा इज XYZ. मी उदाहरणार्थ रोज पिंडीवरचा अभिषेक कुठेही असलो, मिरज गेस्ट हाऊसला असू दे नाही तर पुण्याच्या घरी असू, पिंडीवरचा अभिषेक विथ अतिशय कॉन्सन्ट्रेट होऊन ओम नमः शिवाय केल्याशिवाय बाहेरच पडत नाही. मग त्यासाठी आम्हाला शंकराच्या मंदिरामध्ये चोरी होण्याची वाट बघायला लागत नाही. तुम्हाला श्रद्धेपेक्षा राजकारण करायचं आणि त्यामुळेच तर तुम्ही अशा प्रकारचं रामरक्षा वगैरे करताय. मुळात मुद्दा असा आहे की अशा प्रकाराने एखाद्या देवळामध्ये 4 कर्मचाऱ्यांनी एखादा घोटाळा केला, तो तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत कसा जातो, तो या देशाच्या पंतप्रधानांपर्यंत कसा होतो, मला काहीच कळत नाही. म्हणजे मी समर्थन नाही करत आहे, पण मग त्यांनी आणि मुळात मूळ जे प्रभू रामचंद्राला, सीता मैयाला, लक्ष्मण काय म्हणतात देवाला, मारुतीला असं म्हणून अयोध्येला राम मंदिरामध्ये जे लोकांनी अर्पण केलं ते त्याला काही प्रॉब्लेमच झाला नाही, ते सुरक्षित आहे. पेटीमध्ये जी आपण दक्षिणा घालतो किंवा काय म्हणू आपण श्रद्धेने पैसे टाकतो, त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला तर त्याच्याशी संबंधित जे कामगार आहेत त्यांच्यावर ॲक्शन घ्या. त्यात योगींचा संबंध कुठे आला, त्यात मोदींचा संबंध कुठे आला, त्यात रामरक्षा कुठे आली, काहीच कळत नाही. पण जे देवेंद्रजी म्हणाले तेच मी म्हणेन की ह्या निमित्ताने ते रामरक्षा म्हणतायत, चांगलं आहे.